लूक अध्याय 13, लूक चैप्टर 13, लूक अध्याय 13 वर्स 1 to 5, 1 से 5। लूक अध्याय 13 उसका 1 से लेकर 5 तक, 1 से 5 पर्यंत हम लोग प्रभु भोजन में भाग लेने वाले हैं। प्रभु भोजन भाग लेना, तो आज प्रभु भोजन में भाग लेने से पहले प्रभु ने आज हमें क्या वचन दिए है वो हम देखेंगे। आणि प्रभु भोजनामध्ये भाग घ्यायच्या अगोदर देवाने काय वचन दिले ते आपण पाहू। लूक अध्याय 13 1 से 5। उस समय कुछ लोग आ पहुंचे और उससे उस गलीलियों की चर्चा करने लगे जिनका लहू पिलातुस ने उन्हीं के बलिदानों के साथ मिलाया था। यह सुनकर उसने उनसे उत्तर देकर कहा, क्या तुम समझते हो कि वे गलीली सब गलीलियों से अधिक पापी थे और उन पर ऐसी विपत्ति पड़ी? मैं तुमसे कहता हूँ नहीं, परंतु यदि तुम न मन फिराओगे तो तुम भी इसी रीति से नष्ट होगे। क्या तुम समझते हो कि 18 जन जिस पर शिलोह का गुम्मट गिरा वे दबकर मर गए, यरूशलेम के सब निवासी रहने वालों से अधिक अपराधी थे? मैं तुमसे कहता हूँ कि नहीं, परंतु यदि तुम न मन फिराओगे तो तुम सभी इसी रीति से नष्ट हो जाओगे। त्याच वेळी तिथे असलेल्या कित्येकांनी त्याला ज्या गालिलीकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्याविषयी सांगितले। मग येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, या गालिलीकरांनी असे दुःख भोगले, यावरून बाकीच्या सर्व गालिलीकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नव्हते, तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल। किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील पुरुष पडला आणि ते ठार झाले ते यरूशलेमेत राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नव्हते, पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल। आपण प्रार्थना करू। पवित्र पिता, वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन ज्ञानी सुनते, ज्ञानी पवित्र, ज्ञानी शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना। प्रभु हम पर दया करना, ये हमारी खास विनती है प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज़ द लॉर्ड। अब यहाँ देखते हैं कि प्रभु यीशु मसीह हमें क्या करने के लिए कह रहा है? मन फिराने के लिए, पश्चाताप करने के लिए कह रहा है। आणि येशू ख्रिस्त आज आपल्याला मन फिरवण्यासाठी, पश्चाताप करण्यासाठी सांगतो। एक मन फिराओ या नाश हो जाओ। एक तर मन फिरवा नाही तर नाश हो। ऑप्शन रखा है आपके सामने आणि तुमच्या समोर पर्याय ठेवलेले हैं। मन फिरवा या नाश हो जाओ किंवा नाश व्हा। इसमें से जो कुछ हम चुनेंगे उसके अनुसार हमें मिलेगा। आणि ह्याच्यामध्ये आपण जे काही निवडू त्याच्यानुसार आपल्या जीवनात होईल। इच्छा है कि हम मन फिराए आणि देवाची इच्छा आहे की आपण आपलं मन फिरवावं, नाश नहीं हो, नाश होऊ नये। क्योंकि परम यीशु मसीह इसीलिए तो आए कि हम सब मन फिराए और अपना जीवन पाए, हम नाश न हो। आणि येशू ख्रिस्त यासाठीच आले की आपण सर्वांनी आपलं मन फिरवावं आणि आपला नाश होऊ नये, आपलं जीवन भेटावं। यीशु ने ऐसे ही कहा, मैं आया हूँ तुम जीवन पाए, बहुतायत का जीवन पाए। लेकिन चोर आया चोरी करने, नाश करने, हत्या करने, घात करने, उसका उद्देश्य वही है। लेकिन यीशु का उद्देश्य क्या था? हम नाश नहीं होना, हम जीवन पाए। आणि येशू म्हणाला, मी आलो तुम्हाला जीवन देण्यासाठी, नाही सार्वकालिक जीवन देण्यासाठी। आणि चोर आले चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी, हत्या करण्यासाठी, तो त्यासाठी आला, पण येशू आला की आपल्याला जीवन मिळावं, आपला नाश होऊ नये। तो फिर अभी प्रभु हमें इससे क्या सिखाना चाहता है? आणि याच्यामध्ये देव आपल्याला काय शिकवतो? प्रभु हमें यहाँ 2 विपत्तियां बताता है आणि 2 विपत्त्या देव सांगतो। एक इंसान के द्वारा, एक माणसाच्या द्वारे आहे, एक सृष्टि के द्वारा आणि सृष्टीच्या द्वारे आहे। तो भी दोनों विपत्तियों के द्वारा परमेश्वर हमें चेतावनी देता है आणि दोन्ही विपत्त्यांच्या द्वारे देव आपल्याला चेतावनी देतो। पहली विपत्ति वहाँ पर आई, पिलातुस ने क्या किया था? वहाँ पर जो गलीली लोग थे वो आराधना करने के लिए परमेश्वर को भेंट चढ़ाने आए थे। आणि पिलाताने काय केले होते? तिथे जे गलीली लोक होते ते देवाची भक्ती करण्यासाठी आराधनालयामध्ये आले होते और उनकी हत्या कर दी आणि त्यांची हत्या करण्यात आली। और उनका खून क्या हुआ? जो बलिदान देने के लिए जो भेड़ लाए थे उन भेड़ों से उनका खून मिल गया, यानी मिक्सअप हो गया। आणि जे बलिदान करण्यासाठी मेंढरं आणलेली होती त्यांच्याबरोबर त्यांचे जे रक्त होतं ते मिसळून गेलं। अभी भेड़ क्या लाए थे? गलीली लोगों ने भेड़ क्या लाए थे? भेड़ लाई थी परमेश्वर को चढ़ाने के लिए। आणि गलीली लोकांनी काय केलं? एक मेंढरू आणलेलं देवाला अर्पण करण्यासाठी। उस भेड़ के साथ साथ गलीलियों की भी हत्या कर दी गई और उन हत्या के कारण क्या हुआ? वो भेड़ भी कट गए और गलीली लोग भी कट गए। दोनों का खून क्या हो गया? परमेश्वर की वेदी पर चढ़ाया गया। आणि त्या मेंढरांबरोबर काय झालं? जे गलीली लोक देवासाठी भेट अर्पण करण्यासाठी आले होते त्या मेंढरांना पण मारण्यात आलं आणि त्यांना सुद्धा मारण्यात आलं आणि त्या दोघांचं रक्त मिसळलं। ही विपत्ती गलीलियों के सामने हुई आणि ही विपत्ती गलीली लोकांबरोबर चर्चा यरूशलेम, इस्राएल में सब जगह फैल गई आणि याची जी चर्चा होती ती सर्व ठिकाणी पसरली। तो उससे पर यीशु मसीह ने क्या कहा मालूम? आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त काय म्हणाला माहिती? गलीली बहुत पापी है क्या? आणि ती गलीली लोक खूप पापी आहेत अन्य लोकांपेक्षा, इसलिए वो जल्दी मारे गए आणि म्हणून ते लवकर मारण्यात गेले का? तो यीशु मसीह कहता है नहीं, आणि येशू ख्रिस्त म्हणतो नाही, क्योंकि सभी पापी है, कारण सर्व पापी आहेत। बाइबल हमें बताता
पाप किया है। आणि बायबल आपल्याला सांगतं की सर्वांनी पाप केलेलं आहे. पढ़ लेंगे उस वचन को, रोमियो की पत्री अध्याय 3 उसकी 23 में। रोमकरांचं पत्र अध्याय 3 त्याचं 23 मध्ये. रोमन्स चैप्टर 3 रोमकरांचं पत्र अध्याय 3 वर्स 23 त्याचं 23. कारण सर्वांनी पाप केले आहे. सबने पाप किया है। यानी गलीली के लोग जो थे वो लोग ने भी पाप किया था, जो मर गए वो लोग भी पाप किए थे, और यरूशलेम वासी जहाँ घुमट गिर गया, जो एक सृष्टि से एक विपत्ति गिरी थी, सृष्टि से विपत्ति आई। अभी सृष्टि से विपत्ति किसके द्वारा आती है? आणि सृष्टीमध्ये विपत्ती कोणाच्या द्वारे येते? सृष्टि के द्वारा, सृष्टि के द्वारा जो विपत्ति आती है। आणि सृष्टीच्या द्वारे जी विपत्ती येते, जैसे उदाहरण सोचो, भूकंप आया किंवा भूकंप आला, बाढ़ आई आणि पूर आला, अकाल आया, दुष्काळ आला, या फिर सोचो महामारी आई। अभी हमारे 2 साल से जो कोरोना हुआ, किंवा महामारी आली, जसं 2 वर्ष कोरोना झाला, है ना, ये जैसे आंधी आती, तूफान आता है, वादळ वारा येतो, ये किसी सृष्टि के द्वारा होता है, लेकिन करता कौन है? आणि हे सृष्टीच्या द्वारे होते, पण ते करतो कोण? कौन बोला? परमेश्वर। बराबर बोला, परमेश्वर करता है। आणि देव करतो. सृष्टि किसका सुनती है? आणि सृष्टी कोणाचा ऐकते? सृष्टि करता की आणि निर्माण करते. याद रखना है आणि नेहमी लक्षात ठेवा, मालूम हुआ, सृष्टि आज भी परमेश्वर की सुनती है। आणि ही जी सृष्टी आहे ती आजही देवाचं ऐकते. लोग कहते थे अरे हे तर नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे, पण निसर्ग काय असंच आहे काय? वेळा निसर्गाला वेळ आला आणि झाला तो असं उलटा पुलाय लागला काय? त्या निसर्गाला कुणीतरी कमांड केली ना, कुणीतरी आज्ञा दिली, जा समुद्रातून बाहेर हो, सुनामी हो, म्हणून सुनामी झाली ना. किती लोक लाटे मच्छी घ्यायला आले, ते सगळे सगळे निघून गेले. किती माणसं, असंख्य सुनामीमध्ये माणसं. और सृष्टि को कोई तो आज्ञा देता है कि जहाँ तू समुद्र क्या हो, तू अपनी सीमा से बाहर हो जाए, इससे फिर वो सुनामी आती है. परमेश्वर ने सृष्टि को बनाया, आणि देवाने सृष्टीला बनवलं, सृष्टि को समुद्र को बताया कि ये लिमिट है, इसके बाहर क्रॉस नहीं करना. आणि देवाने समुद्राला सांगितलं की ही तुझी सीमा आहे, याच्या बाहेर तू जाऊ नकोस. ये तेरा लिमिटेशन है. आणि तुझं लिमिटेशन आहे. सूर्य को कहा बस इतना ही गर्म होने का, उससे ज्यादा गर्मी नहीं देने का. आणि सूर्याला सांगितलं एवढंच गरम व्हायचं, जास्त गर्मी नाही द्यायची. लिमिटेशन दिया है. आणि सर्वांना लिमिटेशन दिलं आहे. तारे इन सभी को मर्यादा दी है. आणि सूर्य चंद्र तारे या सर्वांना एक मर्यादा दिली जब आहे. परमेश्वर कहता है अभी तुम तुम्हारी मर्यादा को छोड़ दो, आणि जेव्हा देव त्यांना म्हणतो की स्वतःची मर्यादा तुम्ही सोडून द्या, बादल गरजने लगते हैं और फिर धड़ाम धुड़ुम सब गर्मी इंसान रोड सामसून. आणि मग गडगडाट लोग कौन डरेगा? बाप रे, बिजली के सामने कौन जाएगा? हम धर्मी लोग भी बिजली के सामने जाने के लिए डरते हैं. हम माफी मांगते, मैं खुद भी माफी मांगते, प्रभु मला माहिती नाही पाप केले, मला माफ कर, तू वीज माझ्यावर टाकू नको. मैं नहीं डरती बिजली को. आणि बिजली गिर गई तो लोग क्या बोलेंगे, ये पाप किया था इसलिए मर गई. ये मन में सोच आता है. आणि मी विजेला घाबरत नाही, पण जर माझ्यावरती वीज पडली तर लोक म्हणते दिल्ली पाप केलं म्हणून त्यांच्यावर वीज बिजली पडली. किस पे गिरती है? वीज कोणावर पडते? अधर्मियों पर. आणि जे अनितिमान आहे. ये जो विपत्तियां क्यों आती है मालूम? आणि या विपत्त्या काय येतात जो माहिती आहे? जिंदा है वो मन फिराने के लिए. आणि जे जिवंत आहे त्यांनी मन फिरवण्यासाठी. ये जो विपत्ति इनके जीवन में आई, आणि जी विपत्ती यांच्या जीवनात आली, घुमट गिर गया यरूशलेम में, आणि जे बुरुज पडलं यरूशलेम मध्ये, 18 लोग मर गए. 18 लोक मेली. तो वो दूसरे लोगों को चेतावनी दिया था, देखो ये मर गए, नाश हो गए, तुम लोग को नाश नहीं होना है ना, तो चेंज हो जाओ. आणि दुसऱ्यांना चेतावणी दिली की बघा ह्यांचा नाश झाला तर तुमचा नाश करायचा नाही, तर तुम्ही मन फिरवा. कोरोना ये हमारे लिए बड़ी चेतावनी थी. आणि कोरोना आपल्यासाठी मोठी सारी चेतावणी होती. मानव जाति के लिए, सारे पूरे वर्ल्ड में थी वो, आणि पूर्ण जगामध्ये होती, पूरे वर्ल्ड में. आणि पूर्ण जगात. और सब वर्ल्ड को, सारे इंसानों को चेतावनी दिया, अगर तुम नहीं बदले तो तुम भी इसी रीति से नाश, आगे आने वाली विपत्तियों में नाश हो जाओ. आणि सर्व जगातल्या लोकांना चेतावणी दिली, जर तुम्ही स्वतःचं मन नाही फिरवलं तर मग पुढे येणाऱ्या विपत्तीमध्ये तुमचा नाश होईल. विपत्ति इंसानों से आती है, दूसरी विपत्ति आती है परमेश्वर से. आणि विपत्ती माणसाच्या द्वारे येते आणि दुसरी विपत्ती येते हम देवाकडून. यहाँ देखते हैं पिलातुस के द्वारा. पिलातुस अभी देखा गया तो किसके बच्चा बोला जाएगा? आणि पिलातुस कोणासमोर म्हणण्यात येईल? रोमी था ना, रोही था, रोमन का बच्चा बोला जाएगा ना. आणि उनका क्रूअल काम उसने किया ना. आणि शैतानासमोर म्हणण्यात येईल कारण त्याने क्रूर काम तो केलं. इसी रीति से इस पृथ्वी पे जितने क्रूअल होते हैं ना, वो एक दूसरे की मनुष्य की हत्या करते हैं. आणि या पृथ्वीवर जेवढे जे माणसं आहेत ते जे क्रूर असतात ते एकमेकांची हत्या करतात. ऐसे तो संसार में कितने सारे मर्डर होते रहते हैं. आणि असं त्या जगामध्ये किती सारे मरण कितने होतात. पुरुष अपनी पत्नियों की हत्या करते, कितनी स्त्रियां अपने पति की, अपने पिता की, अपने कोई बच्चे लोग माँ बाप की ऐसी हत्याएं करते रहते. ये सब हमारे आंखों के सामने क्यों होता है मालूम? ताकि हम
देखकर इनका नाश हुआ, हमारा नाश नहीं हुआ। आणि सगळेजण एकमेकांची हत्या करतात मग हे आपल्या डोळ्याच्या समोर का होतं की त्यांचा नाश झाला मग आपला नाश होऊ इसलिए नये. जब बिजली आती है मैं बिंदास बाहर जाती हूँ, मैं इधर बोलती ये तुझी है यार, ये बिजली खाली मारणार नाहीये, और जब बिजली आती है तो मैं बिंदास जाती हूँ। बिना बाहर जाने भी मैं तेरी मुझे मेरी जरूरत नहीं है. मला माफ करा, माझी चुकून डोकं बिकून काय पाप असेल तुला आवडली नसती, मला माफ कर, पण आता मी चालली बाहेर, काही होऊन देऊ, मला ती बिजली पडणार नाही, मी तिथं पडेल पण इथं लागणार नाही. क्यों? मन फिरा के जाती हूँ ना, आणि मग हे होऊन जाते. अभी आपको समझा, हमारे अंदर हम तुरंत कुछ भी विपत्ति संकट संसार में आने के बाद हम सबसे पहले क्या करते हैं? आणि विपत्ती संकट जगात आल्याच्यानंतर आपण सर्वात पहिले काय करतो? हे प्रभु मी पापी है, मला माफ कर, मी चुकलो है ना. महामारी के समय पर भी हम किधर भी जाते थे, प्रभु हम जा रहे हैं सुरक्षित से लेके चला, तो गलती किए हैं, मनुष्य है, निर्बल है, प्रभु टचोड़े नहीं देना, प्रभु आज मास्क नहीं लेके गई, कुछ लगने नहीं देना, है ना. याद हो कोरोना वाला भी आया था, प्रभु कोरोना वाला यीशु करके गया, मास्क भी लगाया नहीं था, प्रभु कुछ नहीं होने देना, किसी को कुछ नहीं हुआ. आपको समझ में आया? हमारे आंखों के सामने विपत्तियां इसलिए होती है, संकट इसलिए आते हैं सृष्टि में, लोगों के जीवन में, ये देखकर हम मन फिराए. आणि जगामध्ये आणि माणसामध्ये विपत्ती यासाठी येते आणि आपल्या डोळ्याच्या समोर विपत्ती यासाठी येतात कारण आपण आपलं मन फिरवावं. मैंने हमेशा प्रचार किया मन फिराओ क्योंकि स्वर्ग राज्य निकट आया. आणि येशू ख्रिस्ताने नेहमी असाच प्रचार केला की स्वतःचं मन फिरवा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. नए करार में भी अगर आप पढ़ोगे, नया करार मतलब प्रेरितों के काम है, उसमें भी पढ़ोगे तो वहाँ पत्रस कहता है मन फिराओ, पश्चाताप करो और यीशु के नाम में बपतिस्मा लो. आणि प्रेषितांचे जे कृत्य आहे त्याच्यामध्ये पेट्रोल म्हणतो की स्वतःचं मन फिरवा, पश्चाताप करा आणि बपतिस्मा घ्या. इस रीति से उसने क्या किया, मन फिराने का आह्वान किया. आणि अशा रीतीने त्यांनी मन फिरवण्याचं त्यांनी आवाहन केलं. विश्वास एक परमेश्वर की ओर से दिया हुआ गिफ्ट है. आणि विश्वास हे देवाकडून भेटलेले एक गिफ्ट आहे. हमारे पास जो विश्वास है, हर कोई विश्वास नहीं रखेगा, हर कोई सुसमाचार पर विश्वास नहीं करेगा. ये गिफ्ट है, जिसको गिफ्ट दिया है वही उसी को मिलेगा. आणि प्रत्येक जण देवाच्या सुवार्तेवर विश्वास नाही ठेवणार पण ज्याला जे गिफ्ट भेटले आहे विश्वासाचा तोच विश्वास मिळेल. ये गिफ्ट है. ये सोचो मैं अगर धनु को दे दूं आणि मी गिफ्ट आहे तर तो हर्षु को हर्षूला दे देते देंगे, हर्षु को मिला. आणि हर्षूला भेटले लेकिन का अगर सोचो मैं बोल रही चलो हर्षु को भी दे दूं, आणि मी विचारले हर्षूला पण देते तो हर्षु को भी गिफ्ट मिले. आणि हर्षूला पण गिफ्ट भेटलं. तो गिफ्ट देने वाले के हाथ में चॉइस होता है. आणि गिफ्ट देणाऱ्याच्या हातामध्ये निवड असते. तो विश्वास रखना है ना. यीशु तो सबके लिए मरा, आणि येशू तर सर्वांसाठी मिळाला. लेकिन जो विश्वास करना ये गिफ्ट परमेश्वर की ओर से हमें मिला है. आणि विश्वास करणं हे जे गिफ्ट आहे ते देवाकडून आपल्याला भेटलेलं आहे. देवाकडून भेटलेली देणगी है विश्वास. और परमेश्वर की ओर से मिला हुआ है दान ही विश्वास. एक वचन हम पढ़ेंगे, एक वचन आपण वाचू. इफिसियों की पत्री अध्याय 2 उसके 8वें वचन में. इफिसियरांचं पत्र अध्याय 2 वरचं 8वें वचन. एफिशियंस इफिसियरांचं पत्र अध्याय 2 अध्याय 2 8. त्याचा 8. अभी ये विश्वास का दान हमें क्यों मिला? विश्वासाचं दान तो आपल्याला का भेटलं? हम संसार के लोगों से ज्यादा अच्छे हैं क्या? आपण जगातील लोकांपेक्षा जास्त चांगले आहोत का? इसलिए मिला क्या? म्हणून भेटलं का? लेकिन उनमें और हमें बहुत फर्क है. पण त्यांच्यामध्ये आपल्यात खूप फरक आहे. हम उनके मैं संसारिक रीति से बोलती हूँ, बिब्लिकली नहीं बोल रही हूँ. और बाइबल के अनुसार नहीं पर संसार के अनुसार बोल रही हूँ. बिब्लिकली से अगर बाइबल के अनुसार मुझे बोलना है तो मैं बोलूँगी कि ये तो प्रभु ने हमको चुना. आणि बायबलनुसार म्हटलं तर देवाने आपल्याला निवडलं. ये प्रभु की कृपा हम पर हो गई. आणि देवाची खूप मोठी कृपा प्रभु ने हमसे आहे. प्यार किया. देवाने आपल्यावर प्रेम केलं. जो बोलते हैं ना जिसके ऊपर जो हृदय आ गया प्रभु को, आणि देवाचं हृदय ज्याच्यावरती आलं तो वो कैसा भी है, मग तो कसाही आहे. काटा है, काला है, गोरा है, लंबू है, जाड़ा है, दुबला है, पतला है, हाँ कैसा भी है. लोगों को नहीं पसंद आता होगा लेकिन प्रभु को पसंद आया, प्रभु चुनेगा. आणि तो नाटा आहे, काळा आहे, लंबू आहे, तो कसाही आहे. माणसाला भलेही नसेल आवडत पण देवाला आवडला देव त्याला नक्की कभी निवडेल. कभी आपको मालूम है एक फ्रेंड ने मुझे बोला था अरे क्या देवाने अशा माणसाला कसं काय निवडलं. बताओ, देवाला आवडलं तो म्हणून देवाने निवडलं. तुम्हाला नाही आवडलं म्हणून काय तुमचं आहे का देवाचं राज्य? नाही ना. मग असं तुम्ही पण म्हटलं पाहिजे तुमच्यासारख्या बाईला देवाने कसं काय निवडलं, असं कधी म्हणू नका. सही है, वो परमेश्वर का चॉइस है. आणि देवाची निवड आहे.
अरे वो तो अथॉरिटी परमेश्वर का है। आणि तो अधिकार देवाचा आहे. आप परमेश्वर से गिड़गिड़ा के विनती जरूर कर सकते, प्रभु मुझे चुना ना, मेरे माँ को भी चुन ले, मेरी बहन को भी चुन ले, मेरे पिताजी को भी चुन ले, प्लीज प्लीज, ऐसा हम रिक्वेस्ट कर सकते हैं। आणि देवाकडे आपण रिक्वेस्ट करू शकतो की जसं तू मला निवडलं, देवा माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या घरातल्या लोकांना तू निवडलं. और हमारे विनती से प्रभु हमारे घर के लोगों को चुनता है। आणि आपल्या विनंतीच्या द्वारे देव आपल्या घरातल्या लोकांना निवडतो. ये याद रखो, आणि हे लक्षात ठेवा. मालूम हुआ? तो इसीलिए परमेश्वर हमारे कारण उन्हें प्यार करता है, उन्हें चुनता है। आणि देव आपल्यामुळे त्यांना प्रेम करतो, त्यांना निवडतो. परमेश्वर की ये इच्छा थी कि हम उनके लिए मध्यस्थी करें। देवाची इच्छा होती की आपण त्यांच्यासाठी मध्यस्थी करावी. संसारिक दृष्टिकोण से अगर हम देखेंगे ना, आणि जगाच्या दृष्टिकोनातून जर आपण तो पाहिलं, विश्वासीय दान हमें क्यों मिला मालूम? विश्वासी दान आपल्याला का भेटलं माहिती आहे? जैसे संसार के लोग होशियार है, चैप्टर है, बहुत धूर्त भी है, दिखावा बहुत है, कपटी है, ढोंगी, इतने तो हम भी थे, लेकिन इतने नहीं है, मतलब इतने कठोर हम नहीं है, ठीक है? हमारे साथ हम लोग को मारे कोई भी तकलीफ दे, लेकिन थोड़ा टाइम के बाद हम लोग जा दे प्रभु मुझको मार शर्मा, सच है? हम बोलते हैं नहीं प्रभु इसको मौत ही आने दे, किसी ने को मारा है, इसको मौत ही आने दे, मरने दे, तड़पने दे, गिरे लगने दे, कभी बोलते ना, कभी नहीं, बचपन में भी नहीं, जब भी हम परमेश्वर को जानते भी नहीं थे। आणि लहानपणी पण आपण असं नाही केलं, कारण जेव्हा आपण देवाला ओळखत सुद्धा नव्हतो. करेक्ट है ना? ये उन इंसानों में हमें फर्क, आणि तोच फरक आहे त्या माणसांमध्ये आणि आपल्यामध्ये. ये मैं शारीरिक दृष्टिकोण से फर्क बताया, आणि शारीरिक दृष्टिकोनाने फरक सांगितला. क्योंकि मैंने नोट किया, आणि मी नोट मैंने केलं ये थोड़ा सा नोट किया, सोचा, आणि मी विचार केला. सच बात है, हम बुरे हैं, हम बहुत पापी, हम भी पापी है, संसार के लोग भी पापी हैं, हम भी पापी हैं, लेकिन उनमें हमें थोड़ा बहुत तो फर्क है। आणि जगातील लोकांनी आपल्याबरोबर पाप केलं, तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. हम किसी हत्या करने को नहीं जाएंगे, आणि आपण कोणाची हत्या करायला नाही जाणार. जाएंगे जाणार का? मन में भी सोच नहीं आएगा। मला विचार पण नाही येणार. संसार के लोग आज अगर यीशु को सच्चा प्यार करते आणि आता आपण येशूला खरं प्रेम हैं, करतो. सच्चे कुछ भी हो, सच्चा प्यार है, हम लोग यीशु को नहीं छोड़ेंगे। हमारा जैसे भी हम जैसे भी है, हम गिरते हैं, उठते हैं, कुछ भी है, लेकिन हम फिर भी प्यार हमारा यीशु के लिए सच्चा है। आणि आपण उठतो पडतो, पण आपलं जे प्रेम आहे देवावरती खरं आहे. ढोंगी नहीं, आपण कपटी नाहीये. भले इंसानों के साथ हम ढोंगीपना किया होगा, आणि माणसांबरोबर कपटीपणा केला असेल, प्रभु के सामने, पण देवाबरोबर नाही. ये फर्क आणि हा फरक आहे. मालूम है? तो ये मैंने संसारिक दृष्टिकोण से देखा, सोचा, इसलिए मैंने आपको बताया। आणि जगाच्या दृष्टिकोनाने मी पाहिलं आणि म्हणून मी तुम्हाला बाकी सांगितलं. रही बात तो ये विश्वास का दान परमेश्वर से मिला, आणि राहिल्या गोष्ट विश्वासाचं दान देवाकडून भेटलेलं आहे, म्हणून आपण निवडले गेलो. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालं आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे ये नाही. हमसे नहीं हुआ है। अरे मैं बहुत अच्छा हूँ, मेरे को इसलिए हमको दान मिला क्या, विश्वास के दान मिला क्या? नहीं, फिर तर हे देवाचे दान आहे. ये परमेश्वर की ओर से गिफ्ट है। मिला विश्वास, ये जो आपके अंदर है ना आज यीशु के लिए। आज बहुत से लोग आए, बहुत से लोग चले गए ना, आणि आज खूप काही लोक आले आणि गेली ना, कितने जान दे देंगे, मर जाएंगे, आणि जीव देऊन मरून जाऊ. ऐसे तक बोले हुए लोग थे, आज नहीं है लोग, आणि अशी बोलणारी लोक होती, पण आज ती लोक नाही आहेत. लेकिन हम लोग है अभी भी, पण आज आपण आहोत, ये हमारे पास यीशु का दिया हुआ विश्वास का गिफ्ट है। कारण आज आपल्याजवळ येशूने दिलेलं विश्वासाचं दान आहे. आप तो गिफ्ट अच्छा संभाल रहे हो, आणि तुम्ही दान चांगलं सांभाळता. है ना? कोई आपको गिफ्ट देता है तो आप ऐसे फेंकते नहीं, आणि कोणी तुम्हाला गिफ्ट देत नाही असं फेकत 5 नाही. रुपये का रुमाल दिया मला हा गिफ्ट, और 5 रुपयाचा रुमाल मध्ये गिफ्ट दिया आहे. ऐसा बोलते नहीं, पहा रुमाल, अरे वा चांगला आहे, 5 रुपयाचा काढलेला तो नाम पुसतो होगा, हा मोठा इम्पॉर्टंट भाग आहे, बरोबर है? मग तसंच है ना, वैसे ही यीशु ने जो विश्वास का गिफ्ट दिया वो हमने पकड़ के रखा है। तूफानों में, आंधी में, संकटों में, कष्ट में, दर्द में, बीमारी में, तकलीफों में, इसीलिए अभी तक वो बना है। आणि विश्वासाचं दान जे देवाने आपल्याला दिलेलं आहे ते आपण खूप सांभाळून ठेवलेलं आहे, म्हणून सर्व दुःखामध्ये, संकटामध्ये, क्लेशामध्ये ते आपल्याला उपयोगी वैसे आहे. ही पश्चाताप करना भी एक गिफ्ट है। आणि पश्चाताप करणे हे पण एक गिफ्ट आहे. अगर ये हमको परमेश्वर की ओर से नहीं दिया होता ना, तो आज हम भी पश्चाताप नहीं करते, हम भी कठोर, जैसे संसार के लोग बोले ना, अरे तू ये कर रहा है अच्छा नहीं, माफी मांग, नहीं लो, मेरी मर्जी, नहीं करते, ऐसे लोग करते हैं ना, क्योंकि उनको गिफ्ट नहीं मिला पश्चाताप करने का। आणि जर आपल्याला पश्चातापाचं गिफ्ट भेटलं नसतं तर आपणही पश्चाताप केला नसता, आपण जगातल्या लोकांसाठी कठोर झालो असतो. पश्चाताप भी एक
विश्वास के जैसा प्रभु ने हमको गिफ्ट दिया, इसलिए आज हम छोटी छोटी बातों पर तुरंत बोलते प्रभु ठीक है, क्षमा कर, नहीं करना चाहिए, मुझे माफ दो, तुरंत करते हैं ना। अरे चुकून कुठं बोलतो प्रभू नव्हतं बोलायला पाहिजे, शैतानाचा मुलगा झाला, मला माफ कर, शिवी असं का केलं मला माफ कर। कितना टाइम तक हमको फील रहता है कि मैं झूठ क्यों बोला, झूठ क्यों बोला, झूठ क्यों बोला, झूठ क्यों बोला, आणि किती वेळापर्यंत आपल्याला वाईट वाटत असतं की मी खोटं का बोललो। तो पश्चाताप करना भी एक गिफ्ट है, आणि पश्चाताप करणे हे पण एक गिफ्ट आहे। उसका वचन हम पढ़ेंगे, त्याचं वचन आपण पढ़ेंगे पेटों के काम प्रेषितांचे कृत्य अध्याय 5 उसका 31 त्याचे 21। त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले। त्याने इस्रायलाला पश्चाताप हाँ, इस्राएल लोगों को पश्चाताप करने के लिए व पापांची क्षमा ही देणगी अपने द्यावी पापों से क्षमा मांगने का एक गिफ्ट यानी देंगी, हिंदी में क्या लिखा है, दान, ये दान यानी गिफ्ट मिले, म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती यीशु मसीह को अपने राइट हैंड में परमेश्वर ने बिठा दिया और अधिपति दिया और तो ये गिफ्ट है पश्चाताप करना। और एक वचन पढ़ेंगे अभी 2 तिमोथी दुसरा तिमोथी अध्याय 2 उसका 25, त्याचं 25। 2 तिमोथी दुसरा तिमोथी चैप्टर 2 अध्याय 2 वर्स 25, त्याचं 25। विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा जो कोई विरोध करता है, अगेंस्ट बोलता है, उसको सिखाने के लिए, सॉफ्टली सिखाने के लिए असे असावे, ऐसा होना चाहिए। कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चाताप बुद्धी देईल। उसको क्या देगा, उसे कैसा बुद्धि देगा, पश्चाताप करने वाला बुद्धि देगा, एक ऐसा गिफ्ट देगा जिससे वो क्या कर सकता है, मन फिरा सकता है। आपको समझा? इसलिए मन फिराना ये गिफ्ट है आणि मन फिरवणं हे एक गिफ्ट आहे। इसलिए परमेश्वर ने आज हम सब मसीहियों के सामने एक ऑप्शन रखा है। आणि देवाने सर्व ख्रिस्ती लोकांसमोर एक ऑप्शन ठेवलेला ऑप्शन आहे, यानी चुनाव, एक निवड। चुनो तुम्हें क्या चुनना है। निवडा तुम्हाला काय आंखों निवडायचं के आहे। सामने जो संसार में जो कुछ हो रहा है, हत्या हो रही है, मर्डर हो रही है, एक इंसान से दूसरे इंसान को धोखा मिल रहा है, तुम्हें भी धोखा चाहिए, तुम्हें भी नाश होना है, तो ठीक है पश्चाताप मत करो, मन मत फिराओ। अगर तुम्हें इस संसार में होने वाली विपत्तियों में मरना है, ठीक है मन मत फिराओ। लेकिन अगर तुम्हें नाश नहीं होना है, विपत्ति में तुम्हें नहीं पड़ना है, तो मन फिराओ, पश्चाताप करो। हम अभी तक जिंदगी कोई मालूम आणि आतापर्यंत आपण जीवनला काय माहिती आहे, ताकि हम मन फिराए और प्रभु के पास बचे रहे। आणि आपण मन फिरवून देवासमोर आपण वाचून राहावं। इसी कारण से म्हणून इसलिए हमें कोरोना लगा है। आणि म्हणून कोरोना आपल्याला लागणार कोरोना नाही। वाले लोगों के बीच में नहीं, लेकिन कोरोना लगा है। आणि कोरोनावाल्या लोकांच्या मध्ये आपण राहिलो पण आपल्याला तो लागला हम नाही, लोग मन फिरा रहे थे, कारण आपण मन फिरवत होतो, पश्चाताप कर रहे हैं। पश्चाताप करत ये होतो। क्रिया करते रहो, आणि ही क्रिया करत राहा, रोज करो, रोज करा, बारंबार करो। वारंवार करा। अगर आप दिन भर में कुछ ऐसा आपको लगता होगा मैंने कुछ भी नहीं किया, तो भी बोलो प्रभु भले आज दिन भर आप किधर नहीं गए, आणि दिवसभर तुम्ही कुठेही गेला मन नाही से गलत नहीं सोचा, आणि मनातून चुकीचे विचार केले मुझसे कोई नसते, गलत बात निकाली, मुखातून काही चुकीची गोष्ट काढली फिर भी नसते, बोलना प्रभु मेरे शायद देखने से, मेरे बोली के द्वारा, मेरे उठने और चलने से तुझे महिमा नहीं मिली, मुझे क्षमा कर, मैं माफ़ी मांगता हूँ, मुझे माफ कर मुझे। तो मन फिराना का अर्थ क्या है, एक अपनी गलती का एहसास होना। आणि मन फिरवण्याचा अर्थ आहे स्वतःच्या चुकीचे जाणीव होणं। अपने हमें एहसास होना चाहिए कि मैंने गलती की है। आणि आपल्याला जाणीव झाली पाहिजे की मी चूक केली, अगर जैसे मैंने बोला कि मैंने झूठ बोला आणि जर मी खोटं बोलली तो मुझे ऐसा लगता नहीं, अरे मैंने क्या हुआ, उसमें क्या है, सब लोग बोलते हैं उसमें क्या है, मैंने थोड़ा सा बोला अभी अगर मैं झूठ नहीं बोलती तो मुझे इसको पैसा देना पड़ता है, आणि जर मी खोटं बोलली नसती तर मला हिला पैसे द्यावे लागले असते, वाह उससे बेटर है नहीं मैं पैसे नहीं, और मेरे पास पैसा मेरी नाही. गलती है आणि माझीच गलती तो झाली कहाँ से तेरे को पैसा दूँ? आणि तुला कुठून पैसे देऊ. ऐसे तीसरे लोग बोलते हैं आणि असे रीतीने लोक मेरे बोलतात हाथ टाइट है वो, और हाथ बहुत टाइट है, पैसे नहीं, हाथ में पैसा नहीं है, सॉरी यार, सॉरी यार. जैसे बोलकर झूठ बोलते हैं। आणि अशा रीतीने बोलून खोटं बोलतात. तो लेकिन वो झूठ होता है। आणि खोटं खोटं लेकिन असतं. जब हमारे मन में ऐसा लगता नहीं कि मैंने झूठ बोला और सब लोग बोलते हैं उसमें क्या हुआ, मैंने बोला मुझे मेरा पैसा, इसका हाथ भारी था,
ये मुझे पैसा रिटर्न नहीं देती, इतना बार ली इसलिए मुझे देना नहीं था। ऐसा अगर हमारे अंदर सोच आती है, मतलब सोचो हम नाश के मार करें, यानी हम पश्चाताप का हमारा दिल नहीं। आणि जर आपण असं म्हणतो की जगातले लोक पण खोटं बोलतात, मी थोडंसं खोटं बोलत तर त्याच्यामध्ये काय होतं, मग असं जर आपल्या मनात विचार येतं समजून जायचं की आपण नाशाच्या मार्गावर आहे. पश्चाताप का अर्थ है कि मुझे एहसास होना चाहिए शी मैंने झूठ क्यों बोला, आणि पश्चातापाचा अर्थ आहे की मला जाणीव झाली पाहिजे की मी खोटं का बोलले, गाली क्यों दिया, मी का शिवी दिली, झगड़ा क्यों मी किया, का भांडण ये केले, बुरा वीडियो क्यों देखा, आणि मी घाण व्हिडिओ का मैंने पाहिला, ऐसा काम क्यों मी किया, असं काम का मैं आज केलं, चर्च में क्यों नहीं मी गया, आज चर्चमध्ये का मैं नाही आज गेलो, बाइबल क्यों नहीं मी पढ़ा, आज बायबल का नाही वाचलं, मुझे माफ मला माफ कर. पश्चाताप एहसास कराता है, दूसरा क्षमा मांगवाता है, आणि पश्चाताप जाणीव करून देतो आणि क्षमा मागून घेतो. और तीसरा तिसरं परमेश्वर के जैसा काम करवा, आणि देवासारखं काम तो करवतो. फिर झूठ नहीं बोलना, मग खोटं न बोलणं, गाली नहीं शिवी निकालना, न देणं, बाइबल नहीं पढ़ाता, बायबल नव्हतं वाचलं बाइबल खोलना पण आता बायबल उघडलं और बाइबल पढ़ना। आणि बायबल वाचलं. मेरी कृपा दृष्टि तुझ पर न हो, कृपा दृष्टि न हटेगी, मैं तुझसे कोमल से व्यवहार करूँगा, तेरे सारे पापों को मैं अपने पीठ के पीछे फेंक दूंगा। वचन पढ़ना, वचन वाचणं, क्योंकि जो मैंने किया नहीं कारण मी जे केलं नाही वो करना, ते करणं. उसको हम क्या करते हैं, सिर्फ इतना ही बोलते हैं, प्रभु ये फोटो को नहीं, मेरा माफ कर, मेरा क्षमा कर, और प्रभु मैंने झूठ बोला, मुझे माफ कर, मुझे क्षमा क्षमा कर, मुझे भी माफ कर। आणि क्षमा आगे कर, मला झूठ माफ नहीं कर. बोलूँ, पुढे मी खोटं नाही लेकिन बोलणार. आगे वापस 2-3 दिनों के बाद या कल या परसों या कभी तो वापस पैसे नहीं, सॉरी पढ़िए, बहुत पढ़िए, मंथ एंड है ना, आज कुछ पहले ही हफ्ते में कवर खत्म हो गए, इस वजह से ये बोलकर झूठ बोलकर क्या करते, आणि मग पुन्हा खोटं बोलून काय तो करतो, पश्चाताप का क्या, मग पश्चाताप होता का. समझ में आया, पश्चाताप का अर्थ है फिर से वो पाप न दोहराना, आणि पश्चातापाचा अर्थ आहे की पुन्हा ते पाप न करणं. हालेलुया। हालेलुया. तो पश्चाताप सही करो, पश्चाताप योग्य करते रहो, करत राहा. आज भी हम प्रभु भोजन में भाग ले रहे हैं, आजही आपण प्रभु भोजनात भाग घ्यायला हवा. पश्चाताप करेंगे, पश्चाताप आपण और करू मन फिराएंगे, आणि मग आपण मन फिरू. सब खड़े हो जाएंगे, आपण सर्व उभे राहू और खड़े होकर हम प्रभु से क्षमा मांगेंगे, आणि उभं राहून आपण देवाकडे क्षमा मागू. हमने जो जो गलती काम की वो सब एक एक पापों के लिए प्रभु से माफी मांगे, आणि जे काही चुकीची कामं केलेली आहेत एक एक पापांसाठी आपण क्षमा मागू. प्रभु को कहेंगे, प्रभु मैंने जो भी गलती, आपने जो भी गलती किया है वो अभी इसी घड़ी प्रभु से क्षमा मांगे, आणि तुम्ही जे काही चूक केली आहे ती आता या क्षणाला तुम्ही देवाकडे क्षमा मागा. आंखों को बंद करो डोळे बंद करा और प्रभु से क्षमा मांगो, आणि देवाकडे क्षमा मागा. आंखों को बंद करो, सब लोग बंद करो, और आपने जो जो गलतियाँ की, गलतियाँ कर रहे हो, उन एक ही कदमों के लिए, पापों के लिए प्रभु से क्षमा मांगो, आणि तुम्ही ज्या ज्या चुका केलेल्या आहेत किंवा करत आहात त्या एक एक पापांसाठी देवाकडे और क्षमा प्रभु मागा. को बोलो, प्रभु आगे से मैं ये गलती नहीं करूँगा, आणि देवाला म्हणा पूर्वचं मी हे चूक नाही मैं करणार, गलतियाँ नहीं दोहराऊंगा, मी या चुका पुन्हा नाही मुझे करणार, क्षमा कर, मला क्षमा मुझे कर, माफ कर, मला माफ इस कर. रीति से प्रभु से क्षमा मांगे, आणि अशा रीतीने देवाकडे क्षमा फिर मागा. हम प्रभु भोजन में भाग लेंगे। आणि मग आपण प्रभु भोजनात भाग घेऊ. कलवरी क्रूस पर जाने से पहले प्रभु यीशु मसीह ने अपना देह और अपना लहू अपने शिष्यों के साथ सहभागिता रखवाया, आणि वधू स्तंभावर जायच्या अगोदर येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर त्याच्या देहामध्ये आणि रक्तामध्ये सहभागी झाले. इसीलिए प्रभु यीशु का देह और यीशु का लहू हम भाग लेने के कारण हम मसीह में और मसीह हमें बना रहता है, आणि आपण येशू ख्रिस्ताच्या देहामध्ये आणि रक्तामध्ये भाग घेतल्यामुळे आपण देवामध्ये आणि देव आपल्यामध्ये बनून हमारे राहतो. सारे पाप क्षमा हो जाते हैं, आपले सर्व पाप क्षमा होतात, पवित्र हो जाते आपण हैं पवित्र होतो और मसीह के बन जाते हैं। आणि ख्रिस्ताचे बनून हमारे जातो. प्रभु का देह, प्रभु का लहू खाने से, प्रभु का देह खाने से और प्रभु का लहू पीने से हम मसीह के हो जाते हैं, आणि देवाचा देह खाल्ल्याने आणि देवाचं रक्त पिल्याने आपण ख्रिस्ताचे होऊन जातो. इसीलिए प्रिय पश्चाताप आणि करें। म्हणून प्रियानं पश्चाताप करा. हमें प्रभु ने कहा है कि उसे भाग लेने से पहले अपने आप को जांचना है, आणि देव म्हणाला ह्याच्यामध्ये भाग घ्यायच्या अगोदर स्वतःला पारखायचं आहे फिर हमें इसे में भाग लेना है। आणि मग ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. ओ धन्यवाद, धन्यवाद करुणा में प्रेमी पिता प्रभु, इन सब के अधर्मों को, पापों के लिए क्षमा मांगते प्रभु, दया रखना मेरे महान पवित्र पिता, हमारे उठने में, बैठने में, चलने में, फिरने में, बोलने में, हर बातों के लिए क्षमा मांगते। पाप का, शैतान का सारा अधिकार यीशु नासरी के नाम से तोड़कर पिता, पुत्र, पवित्र आत्मा का अधिकार घोषित करते और आपके सर्व सामर्थ्य लहू तले लाकर प्रभु यीशु के नाम से प्रभु हम हमेशा पश्चाताप करने के लिए मदद करना, विश्वास और पश्चाताप ये दोनों गिफ्ट हमारे पास सदा रहने के लिए मदद करना। ये गिफ्ट हमसे कभी दूर न होने देना प्रभु, हमसे कभी निकालना नहीं प्रभु। वैसे तो प्रभु आप जब कुछ देते हो तो आप लेते नहीं हो, लेकिन चोरी ज़रूर हो जाती है प्रभु। हमारा ये गिफ्ट जो आपने दिया है, विश्वास और पश्चाताप का, मन फिराना, ये शैतान को कभी चोरी करने नहीं देना।
ये हमारी प्रार्थना है। दया रखना प्रभु। प्रभु हमारे सामने संसार में जितनी भी विपत्तियाँ होती वो इसलिए होती ताकि हम उन्हें देखकर अपने आप को सुरक्षित रखें तुझमें बनाए रखें प्रभु, ताकि हमारा नाश न हो। अगर हमने मन नहीं फिराया तो जैसे ये लोग नाश हुए हम भी नाश हो जाएंगे। इतने कठोर रीति से आपने कहा। तो प्रभु हर मसीहों को प्रभु यीशु का ये शब्द चेतावनी समझने के लिए मदद करो और हर एक जन हमेशा मन फिराकर पश्चाताप करने के लिए मदद करो। ये हमारी प्रार्थना। इन सभी को यीशु के नाम से कवर कर, धन मान सम्मान से दीर्घायु से तुम कर, सदा आनंदित रहने के लिए सहायता प्रभु यीशु के नाम से आमीन।